Hello, hello. This is the काही काही गाणी अशी असतात ना की अं, एखाद्या इमोशन सोबत चिपकून जातात, एखाद्या टाइम सोबत. यस, असं तुमच्यासोबत होत असेल का नाही माहित नाही. माझ्यासोबत तर होते यार असं. मे बी सगळ्यांसोबतच होत असते. आय डोंट नो. या इट्स लाईक दॅट की आपण एखाद्या काळी वगैरे आपण ते गाणे खूप ऐकत होतो. बट एखाद्या काळी, यस, म्हणजे मी माझं एक्झाम्पल घेतोय. मी एक गाणं आता ऐकलं, जे की मी हे गाणं 2009 मध्ये 2009 मध्ये इट वॉज माय रिअली फेवरेट सॉन्ग. येस. आणि तेव्हा हे गाणं खूप जास्त पॉप्युलर पण होतं. आणि आज मी ते गाणं ऐकलं आणि 2009 मध्ये जे मी विचार करतो, जे फिलिंग होती त्या एका सोबत या गाण्यामध्ये अटॅच झाल्या आणि ते मला जस्ट रिमेंबर झालं. आय जस्ट फील रिअली डिफरंट. या इट्स समथिंग रिअली डिफरंट. येस. जेव्हा तुम्ही पुराणी गाणे ऐकता तर पुराण्या गाण्यामध्ये काही ना काहीतरी इमोशन्स असते, जे की आपण त्या मोमेंट मध्ये त्या गाण्यासोबत जुळवले गेले. अचानकपणे आपण एखाद्या वेळेस ते गाणं जेव्हा ऐकतो तेव्हा ते गाण्यासोबत असलेले सगळे इमोशन्स बाहेर निघतात. आणि इट वॉज रिअली गुड. ट्रस्ट मी, इट वॉज रिअली रिअली गुड. आता थंडी बहुत जास्त आहे. क्या ऑलमोस्ट करीब इथे 18 डिग्री सेल्सिअस म्हणत आहे. सॉरी, 17 डिग्री सेल्सिअस म्हणत आहे. बट इट वॉज लाईक दॅट 10 डिग्री पर्यंत असेलच इथं तापमान. कारण मी जिथे राहतो तिथे झाड आसपास बहुतच जास्त आहे आणि कॉन्क्रीट वगैरे जंगल बहुत कमी आहे. कॉन्क्रीटचं जंगल म्हणजे बिल्डिंग्स वगैरे एवढे जास्त घरं आहे नाही. सो असं काय म्हणजे कोणकोणत्या इमोशन्स बाहेर आला जेव्हा ते गाणं ऐकलं तेव्हा. वेल, मी जे गाणं ऐकलं त्या गाण्याचं नाव आहे कैसे मुझे तुम मिल गई. आणि हे गाणं आहे गजनी पिक्चरचं. हा जो पिक्चर आहे, हा पिक्चर 2009 मध्ये रिलीज झाला होता, जेव्हा मी 10वी मध्ये होतो. 2008 का 9 मध्ये वगैरे रिलीज झाला होता. येस, प्रिटी शुअर 9 मध्ये रिलीज झाला होता, कारण 9 मध्येच माझी 10वी होती. सॉरी, नो नो नो, 2008 मध्ये रिलीज झाला होता. 2009 मध्ये तर माझं ओ वेट वेट वेट, लेट मी चेक की गजनी केव्हा रिलीज झाला होता. GAJANI, गजनी 2008 ची मूवी आहे. 2008, येस, 2008 मध्ये रिलीज झाला होता. ओके. आणि त्या मोमेंट मध्ये मी हा जो पिक्चर पाहिला ना, हा कुठे पाहिला सांगू. ऍक्च्युली हे गाणं बहुत, म्हणजे तेव्हा नाही का हा पिक्चर बहुतच जास्त हिट होता. येस, इट वॉज त्या मोमेंट मध्ये म्हणजे 2008 मध्ये सगळेजण गजनी सारखी कटिंग करे, गजनी कट. या इट वॉज काइंड ऑफ रिअली फेमस. येस. तेव्हा नाही का एक वर्धेमध्ये एक थिएटर आहे, राजकला. राजकलाचं जे आता जे नवीन बिल्डिंग ओपन केली होती, राजकला जे टॉकीज होतं ना, ते अगोदर बहुतच बेकार होतं. बट त्याच्यानंतर जेव्हा गजनी फिल्म आली, गजनी फिल्मच्या जस्ट 15 दिवसा अगोदर ते थिएटर ओपन करण्यात आलं होतं, म्हणजे रेनोव्हेट करण्यात आलं होतं. आणि त्याचा पहिला पिक्चर म्हणजे गजनी. आय एम नॉट रिअली शुअर की त्याचा पहिला पिक्चर आहे का दुसरा पिक्चर आहे जो रेनोव्हेट केल्यानंतर. कारण गजनीच्या अगोदरी जो पिक्चर रिलीज केला होता ते राजकला थिएटरमध्ये, तो इतर जो पॉप्युलर नव्हता. बट गजनी पासून शाळेत सुरुवात झाली होती राजकला थिएटरची. होय. आणि इट्स म्हणजे एक प्रकारे बिग सिनेमा वगैरे. इट वॉज रिअली कूल.
सो आणि आम्ही खूप जास्त एक्सायटेड होतो. आम्ही म्हणजे कोण, त्यावेळेस मध्ये आमचा ग्रुप नव्हता. या म्हणजे मी आता जो म्हणजे वैभव वगैरे, पिंटी वगैरे, तर तेव्हा मी त्यांना ओळखत नव्हतो. म्हणजे हे त्याच्या अगोदरची गोष्ट आहे. ओके, हे गोष्ट आहे जेव्हा मी 10वीत होतो तेव्हाची गोष्ट आहे. ओके, 9वीत होतो, 9वीत, येस, 9th स्टँडर्ड मध्ये, 9th स्टँडर्डच्या एंडिंग आणि 10th स्टँडर्डच्या स्टार्टिंगच्या वेळेस आहे. तेव्हा मी माझ्या स्कूल मधल्या लोकांना ओळखत होतो. तो तेव्हाच माझा ग्रुप होता. आणि म्हणजे बंटी, त्यानंतर मयूर डहाके वगैरे. त्याच्यानंतर मी ट्युशन लावली होती विद्यासागर कोचिंग क्लासेसमध्ये. ओके, आणि विद्यासागर कोचिंग क्लासेसमध्ये हे सगळे लोक होते. सशीम, त्यानंतर अक्षय, अक्षय पवार, यस, सशीम इंगळे आहे का, आय डोंट नो, समथिंग. ही सशीम इंगळे वॉज रिअली टॉपर काइंड ऑफ पर्सन. येस, अक्षय पवार पिन ऑल्सो काइंड ऑफ लाईक दॅट. त्यावेळेस नाही का, मी ऍक्च्युली तिथे म्हणजे त्या विद्यासागर कोचिंग क्लासेसमध्ये रात्री पढायला जात होतो. ओके, सो एक दिवस काय झालं होतं की गजनी पिक्चरचा खूप जास्त क्रेज होता. आणि रविवारचा दिवस होता. ओके, ऍक्च्युली सॅटर्डेचा दिवस होता या. आणि त्या दिवशी सगळ्यांनी ठरवलं की पिक्चर पाहायला जायचं. म्हणजे संध्याकाळी आम्ही पढायला जायचो, बट एक दिवस नाही जाऊ पढायला, आणि इन्स्टेड ऑफ दॅट आपण पिक्चर पाहायला जायचं. तर प्लॅन बनला होता, सगळेजण रेडी होते, सगळ्यांपाशी पण पैसे वगैरे, म्हणजे आमचं अगोदर डिसाईड झालं होतं वगैरे या दिवशी पिक्चर पाहायचं सॅटर्डेला. सगळ्यांनी पैसे वगैरे आणले होते. ओके, आणि त्यानंतर मी आणि माझ्यासोबत ते विद्यासागर कोचिंग क्लासेसचे, दहाड कोचिंग क्लासेसचे काही लोक वगैरे होते. आता मी खूप जणांचे नाव पण विसरलोय म्हणा, बट काही काही लोक आहे लक्षात, जसं सशीमा, अक्षय पवार आहे, त्यानंतर निखिल बारंगे वगैरे आहे. येस, तो आताही जस्ट सोशल मीडियावर आहे, ओळखतो मी, बट असं फिजिकली त्यांना ओळखत नाही. सॉरी, म्हणजे खूप वर्ष झाले ना, इट वॉज लाईक 11 वर्ष झालंय वगैरे. तर काय झालं होतं की त्या मोमेंट मध्ये आम्ही पिक्चर पाहायला गेलो होतो, हा वाला गजनी पिक्चर. अजून मी एक गोष्ट नाही सांगितली. ओके, त्यावेळेस नाही का मी एका मुलीला लाईक करायचो, आणि ती मुलगी होती, त्या मुलीचं नाव होतं प्रियंका चव्हाण. ओके, आमच्या ती दहाड कोचिंग क्लासेस मधलीच ती मुलगी होती, प्रियंका चव्हाण, आणि मी तिला खूप जास्त लाईक करायचो. या, इट वॉज आय डोंट नो, म्हणजे त्या मोमेंट मध्ये तिला मी, आय वॉज सो अमेझिंग. ओके, what I'm saying is that की आणि नेहमी नाही का मी तिच्यासोबत स्वप्न पाहत जाऊ. या, तिच्यासोबत म्हणजे तिच्यासोबत स्वप्न म्हणजे सॉरी, रिअली गलत. मी स्वप्नात नेहमी डूड, गलत मत सोच यार. इट्स काइंड ऑफ लाइक दैट कि फर्स्ट टाइम आप किसी लड़की को चाहते हो तो वो एक तरह रे अच्छे अच्छे काइंड ऑफ फीलिंग्स येतातच तुमच्या मनामध्ये. या, आणि माझ्या मनामध्ये पण येत होते वगैरे. ओके, इट 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 फील्स रिली समथिंग. या, बरोबर. तर आम्ही थिएटरमध्ये गेलो. येस, आम्ही म्हणजे दहाड कोचिंग क्लासेस. ऑल्सो वन थिंग दॅट की आमच्या सोबत म्हणजे जेवढे जण त्या पिक्चर पाहायला गेले होते संध्याकाळी 6 ते 9चा शो, तर त्यावेळेस ती मुलगी नव्हती. ओके, असं नको विचार करू की ती मुलगी सोबत होती. नो नो, शी वॉज, ती फक्त तिने म्हणजे संध्याकाळी फक्त पोरं यायचे पढायला, पोरी नाही यायच्या पढायला. ओके, पोरी त्यांच्या घरीच पढाई करायचे. तर मी हा पिक्चर पाहायला गेलो, आणि तिथे नाही का राजकला टॉकीज मध्ये नाही का एक ट्रेंड सुरू होता. कोणता, की तिथे जेवढे कर्मचारी होते ना, काम करणारे, त्या सगळ्या लोकांनी गजनी कट केली होती. ऑलमोस्ट, मी सगळेजण नाही म्हणत, बट ऑलमोस्ट सगळ्या जणांनी गजनी कट केली होती.
तिकीट काउंटरवाले सगळे लोक, थिएटरच्या आतमधवाले आणि पॉपकॉर्न घेणेवाले सगळेच्या सगळे लोकांनी नाही का, मोस्टली सगळ्या लोकांनी गजनी कट केली होती. तो एक प्रकारे वाईबच होता तो गजनी. आणि टीव्हीवर पण खूप सारं बघायचं की त्या फिल्मच्या यासाठी सगळ्या लोकांनी म्हणजे गजनी कट वगैरे केली होती. तेव्हा इट वॉज रिअली मच पॉप्युलर. आमच्या क्लासेस मधल्या पण एका व्यक्तीने गजनी कट केली होती. इट इज समथिंग रिअली डिफरंट, आय डोंट नो, बट या. आणि तेव्हा मी नाही का हा पिक्चर पाहिला होता. येस, गजनी. वेल, थिएटरमध्ये पिक्चर मी असं म्हणलं गेलं ना तर मी थिएटरमध्ये पिक्चर पाहिला. पहिला पिक्चर सांगू कोणता पाहिला, जे की अगोदर पाहिला असेल बना, बट मला जिथून आठवते की त्या मोमेंटमध्ये मी पिक्चर पाहिला बा, तो सांगू पहिला पिक्चर आहे जो मी थिएटरमध्ये बघितला तो आहे गोलमाल. गोलमाल माहित नाही 1, 2 का 3, मे बी गोलमाल 1 असेल की 2, नाही 1 यास, जो गोलमाल 1 या. सांगू हा शायद 2000 म्हणजे आम्ही 7वी मध्ये होतो तेव्हाची गोष्ट आहे. 7वी मध्ये किंवा 8वी मध्ये. सांगू काऊन गोलमाल काऊन ऍक्च्युली नाही का, आम्हाला म्हणजे मला आठवते आय वॉज कम्प्लिटली फेड अवे, थोडीशी म्हणजे पूर्ण यादे बिलकुल फेड अवे झाली, बट थोडं बहुत आठवते. आम्हाला पिक्चर पाहायचा होता क्रिश. ओके, क्रिश 2. हो, क्रिश 2. क्रिश 2 का क्रिश, क्रिश पहिलाच पार्ट आहे ना. क्रिशचे किती पार्ट निघाले? क्रिशचे 3 पार्ट निघाले. आय डोंट नो, मे बी पहिलाच असेल. यस. तर तो पिक्चर वर्धेत लागला होता दुर्गा टॉकीज मध्ये. ओके. आणि मला माहित नाही माझ्यासोबत तेव्हा कोण होतं, बट मला एवढं माहित आहे की मी शायद खूप म्हणजे 3-4 जणांसोबत गेलो होतो. आम्ही सायकलनी गेलो होतो. मे बी तेव्हा स्कूलचे पोरं असेल किंवा ट्युशनचे पोरं होते. या आठवते. यस. तेव्हा नाही का सांगू कोण होतं, 7वी मध्ये जेव्हा मी पहिल्यांदा थिएटरमध्ये पिक्चर पाहिला तेव्हा माझ्यासोबत होता बादल, विशाल, प्रशिक, त्यानंतर बंटी कोसारे, त्यानंतर नाव ना आठवून राहिले यार, म्हणजे नॉट रिअली शुअर की हे लोक होते का नाही होते, बट काइंड ऑफ म्हणजे स्कूल ट्युशनचे पोरं होते हे वाले. ओके. इथे प्रशिक ट्युशन नाही का, 7वी मध्ये, तेव्हा 7वी मध्ये की 8वी मधली गोष्ट मला नाही माहिती बट तेव्हाच्याच दरम्यानचीच गोष्ट आहे. ओके. तेव्हा मी पिक्चर पाहायला गेलो होतो क्रिश दुर्गा टॉकीज मध्ये, बट तेव्हा एवढा हाऊसफुल होता की आम्हाला कोणतीच तिकीट भेटली नाही. ओके. बट आम्ही पिक्चर तर पाहायसाठी आलोय, तर मग आता काय करायचं, तर आम्ही मग जाऊ दे क्रिश नाही पाहायचा, आपण दुसरा कोणता पिक्चर पाहायचा. तर आम्ही राजकला टॉकीज मध्ये आलो होतो. तेव्हा राजकला टॉकीज रेनोव्हेट व्हायची होती, बहुत फटी जर्सी थिएटर होतं ते. तर तिथे आलो होतो आणि तिथे आम्ही पिक्चर पाहिला होता गोलमाल. शायद मला असं वाटते की धिस इज द फर्स्ट टाइम मी पिक्चर बघितला थिएटरमध्ये. या गोलमाल पहिला आहे का? पहिलाच आहे. यस, पहिला. आय एम नॉट रिअली शुअर की पहिला पिक्चर मी गोलमालच बघितला थिएटरमध्ये, त्याच्या अगोदरही बघितला. वेल, असं विचार केला गेला ना तर यस, म्हणजे हाच होता. म्हणजे ह्याच्या अगोदर तर मी थिएटरमध्ये पिक्चर म्हणजे तेव्हा थिएटर होते म्हणा, बट कसं आहे की तेव्हा खूप लहान होतो ना ह्या, आणि कसं आहे की आई वडील घेऊन गेले तर तेव्हाच पाहायचो, नाही तर असं कधी पाहायचो नाही. येस. याच्या अगोदर म्हणजे 7वीच्या म्हणजे 7th स्टँडर्डच्या अगोदर समजा मी कधी पिक्चर पाहायला गेलो असेल तर मे बी शायद आई वडिलांसोबतच गेलो असेल, आणि तोही पिक्चर माहित नाही, माझे आई वडील पण तेवढे इंथुझियास्टिक नाही पिक्चर पाहण्यासाठी. बट पहिल्यांदा मी पिक्चर पाहिला होता व मला हाच आठवते की गोलमाल राजकला टॉकीज मध्ये बघितला होता मी. ओके. आणि हाऊ डू यू फील आफ्टर दॅट वॉचिंग द मूवी?
म्हणजे फर्स्ट टाइम. ऍक्च्युली आय एम नॉट रिअली शुअर या, कारण त्यावेळेस कारण ऑलमोस्ट कधी विचार कर ना, आता 2020 सुरू आहे आणि मी गोष्ट करत आहे 2006 किंवा 7 ची, म्हणजे ऑलमोस्ट करीब 13 वर्ष अगोदरची. जर एखादी इमोशन्स मी आठवण करण्याचा प्रयत्न जरी करतो म्हणलं ना, इट वॉज काइंड ऑफ रिअली डिफिकल्ट. बट मला असं वाटते की जेव्हा आपण एखादी गोष्ट जेव्हा एक्सपिरियन्स करतो तेव्हा इट वॉज रिअली समथिंग रिअली डिफरंट या. सो मला असं वाटते की आय वॉज रिअली अमेज बाय फर्स्ट टाइम वॉचिंग मूवी इन थिएटर. इट आय जस्ट, म्हणजे मला असं वाटते की तेव्हा मी खूप शायद अमेज झालो असेल. बट इट वॉज शायद, कारण मला एक्झॅक्टली माहित नाही की त्यावेळेस कोणकोणते इमोशन्स माझ्या डोक्यामध्ये होते. बट इट वॉज लाईक दॅट. हा, बॅक टू द टॉपिक. यस, म्हणजे गजनी. या, तर गजनी मी हा पिक्चर बघितला होता 2008 मध्ये. 8 का 9 मध्ये वगैरे बघितला होता, शायद 8 मध्ये बघितला होता या. हा, तेव्हा मी सॉरी 9 किंवा 10 स्टँडर्ड मध्ये होतो. 9 स्टँडर्ड मध्ये होतो ऍक्च्युली. या, ऍक्च्युली कसं आहे, मी क्लिअर अजून थोडसा माइंड थोडसा अजून क्लिअर झाला, अजून प्रत्येक गोष्टी अजून आठवल्या गेल्या. गजनी हा जो पिक्चर आहे ना, हा 2008 मध्ये रिलीज झाला होता आणि मी 2008 मध्येच बघितला होता. आणि हा पिक्चर मी विद्यासागर कोचिंग क्लासेस मध्ये होतो. 2008 मध्ये मी 9वीत होतो या. आणि जे दहाड कोचिंग क्लासेस होतं ना, त्याचा जे क्लासेस होते ते 2 वर्षाचे होते, म्हणजे 9वी आणि 10वी 2 वर्षाचे. ओके, तर त्याच्या मिळून होतं ते. सो असं नको विचार करू की मी 10वीत असताना गजनी पिक्चर बघितला. नो नो, कारण 10वीत असताना मी 2009 मध्ये होतो, जे की फिल्म निघाली होती, रिलीज झाली होती 2008 मध्ये. सो तेव्हा मी 9वीत होतो. तर आय एम प्रिटी शुअर की मी 9वीत तो पिक्चर बघितला होता. ओके, आणि त्या मोमेंटमध्ये ते मी एका मुलीला लाईक करायचो, त्या मुलीचं नाव होतं प्रियंका चव्हाण. ओके, जेव्हा केव्हा पण मी हा पिक्चर बघतो तेव्हा मला सडनली मला तिची आठवण येते. ओके, आणि अजून एक गाणं आहे जेणेकरून मला तिची आठवण येते. ती आहे युवराज पिक्चर मधलं एक गाणं आहे, शोना शोना. ओके, शोना शोना एक हाडून नो. येस, युवराज पिक्चर हा सलमान खानची मूवी आहे. इट वॉज खूप अगोदरची फिल्म आहे, म्हणजे सेम ॲज 2008 किंवा 9 मधलीच मूवी आहे. त्याच्यामध्ये कॅटरीना कैफ आहे, अनिल कपूर आहे आणि सलमान खान सोबत अजून दोघं ऍक्टर ऍक्ट्रेस आहे. त्यांच्यासोबत निघालेली फिल्म आहे युवराज. ओके, त्याच्यामधले पण गाणे मला असं वाटते की त्या मोमेंटला एक प्रकारे अटॅच करून जातात. येस, सांगू, या पिक्चर मध्ये एक गाणं आहे शोना शोना, आणि हे गाण्यावर नाही का प्रियंका चव्हाणनी डान्स केला होता. I'm genuinely, I feel really really म्हणजे आता नाही का मी त्या गोष्टी आठवून राहिलोय ना, मी बिलकुल त्या एरामध्ये गेलोय की त्या सिच्युएशन मध्ये गेलोय की तेव्हा मी कसा होतो आणि काय. इट वॉज म्हणजे आपण स्टार्टिंगला म्हणजे मी असं म्हणजे मलाच नाही कळून राहिलं मी कोणत्या शब्दात एक्सप्लेन करू. बट जेव्हा आपण कोण्या व्यक्तीला लाईक करायला लागतो स्टार्टिंगला, या म्हणजे जेव्हा आपल्याला कळते की प्यार म्हणजे काय असते वगैरे वगैरे, या आजकालच्या लोकांना खूप अगोदर पासून कळते. बट तेव्हा शायद मला नाही का 2009 मध्ये जेव्हा मी ऑलमोस्ट करीब किती वर्षाचा होतो, म्हणजे 16 वर्षाचा होतो, तेव्हा मला रिअलाइज झालं की ये होता क्या आहे, आणि अशा प्रकारच्या फिलिंग्स माझ्या डोक्यामध्ये जेव्हा तयार होत होत्या तेव्हा इट वॉज समथिंग रिअली डिफरंट या. आणि ते जे इमोशन्स आहे ना, ते इमोशन जेव्हा आता मी रिमेंबर करतो, म्हणजे आठवण करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा इट वॉज समथिंग रिअली डिफरंट या. की तेव्हा मी किती स्टुपिड होतो आणि किती मी म्हणजे मला एक गोष्ट आठवते. यस, ऍक्च्युली सांगू, आमची ट्युशन होती दहाडमध्ये. एक छोटासा इन्सिडन्स मला जस्ट आठवलाय, मी सांगण्याचा प्रयत्न करतो. आमची नाही का मुलांची आणि मुलींची रांग बसायची.
ओके. तर एका साईडला मुलं बसायचे, एका साईडला मुली बसायच्या. ओके. आणि एक दिवस काय झालं होतं की मधात नाही का गॅप असायची, जेणेकरून टीचर लोक येणं जाणं करायचे वगैरे. ओके. सो एक दिवस काय झालं होतं की मी बिलकुल जे मुलींची रांग आहे ना, तर मुलीच्या रांगमध्ये जी रो असते ना, तर त्या एका रो मध्ये ती मुलगी म्हणजे प्रियंका चव्हाण बसून होती. आणि जस्ट बिसाइड दॅट म्हणजे एक गॅप सोडल्यानंतर, जी गॅप टीचरशी येण्या जाण्याची जी गॅप होती, ती गॅप सोडल्यानंतर तिच्या साईडला मी होतो बसून. ओके. आणि ट्रस्ट मी, येस, मी तेव्हा माझी इतकी जास्त फाटून राहिली होती ना, बिकॉज ऑफ दॅट, की मी अशा मुलीच्या साईडला बसलो होतो ज्या मुलीला मी खूप जास्त लाईक करून राहिलो होतो. ओके. तर मी त्या मुलीच्या साईडला बसलो होतो. ओके. आणि अनफॉर्च्युनेटली काय झालं होतं की माझा पेन पडला होता. मी आय एम नॉट, मला एवढं पक्क माहित आहे की माझा पेन मुद्दाहून नाही पडला, सॉरी, जाणून बुजून नाही पडला, पडला समथिंग, काही ना काहीतरी. तर तो तिच्या याच्या खाली पडला, म्हणजे तिच्या चेअरच्या खाली पडला. तर तिने मला पेन उचलून दिला आणि मी तो घेतला. बस एवढाच इन्सिडन्स आहे बरं. असं काही फारसं खूप काही मोठं झालं नाही, बट इट जस्ट लाईक माझ्या डोक्यामध्ये नाही का एखादी तुफान झालं, एक समथिंग लाईक दॅट. येस. म्हणजे तिने माझ्याकडे बघितलं आणि तिने मला असा पेन दिला, माझाच पेन तिने मला दिला. आई वॉज लाईक, डूड मेरे साथ क्या हो गया, मेरे को ही नहीं पता. जस्ट लाईक आई वॉज इन द 7वें आसमान. डूड, तिने फक्त तुझा पेन दिला. या, आय नो दॅट. या म्हणजे इट साऊंड्स रियली पथेटिक, आय नो दॅट, बट ट्राय टू अंडरस्टैंड माई फीलिंग. या, उस वक्त उस लड़की को मैं हद से ज्यादा चाहता था आणि त्या मुलीने माझा पेन मला उचलून दिला. आई वॉज लाईक, इससे अमेजिंग चीज कोई हो ही नहीं सकती दुनिया में. त्या मोमेंटला शायद मी खूप असं थिंक करायचो. या, बट इज दॅट थिंग की हे 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 जे गोष्ट आहे ना, हे खूप अगोदरची गोष्ट आहे. ओके. तेव्हा मी खूप लहान होतो वगैरे, बट आताही तू असा फारसा मुलींसोबत बोलत नाही वगैरे. वेल, हे बघा, असं नाही की मी मुलीसोबत बोलत नाही, असं असं म्हणजे अगोदर मला भीती होती की कोणत्या मुलीसोबत कसं बोलायचं. ओके. आता मला भीती नाही. आता मी बोलू शकतो, बट मला फक्त बोलण्यासाठी रिझन पाहिजे, दॅट्स इट. मी पथेटिक रिझन घेऊन कोण्या व्यक्तीसोबत असं काही बोलू शकत नाही. नॉट म्हणजे का मुलीसोबत का मुलासोबतही नाही बोलू शकत. या, इट वॉज लाईक दॅट. समज जर काही ना काहीतरी जेन्युइन रिझन आहे, सो आय डेफिनेटली टॉक टू. या, म्हणजे लास्ट टाइम मी म्हणजे परवाच्या दिवशी नाही का, मी इथे बसलो होतो, बडीच कॅफेटेरिया, सोनूताईचं कॅफे आहे ना तिथे. ऍक्च्युली मामाजी आहे ना, ते सोनूताईला घेऊन दवाखान्यात गेले होते. सॉरी, मामाजी म्हणतो, भाऊजी. तर भाऊजीने मला कॉल केला होता, म्हणे की 1-2 घंटे बस म्हणे तिथे. तर मी गेलो आणि तिथे बसलो. तिथे सगळे लोक म्हणजे जे कस्टमर वगैरे आहे त्यापैकी खूप साऱ्या मुली होत्या. तर एक मुलगी आली, तिने माझ्यासोबत बोललं वगैरे. बोलली म्हणजे तिने असं म्हणलं की माझा फोन चार्ज करायचा आहे, तर ठेवू का? तर आय सेड ओके. आणि त्यानंतर मग तिने काय ऑर्डर दिला. डूड, ती खूप जेन्युइन, तू असं काहीच बोललं नाही, ट्रस्ट मी. आणि तुला असं वाटतं का म्हणजे तुला असं वाटते की तू हे या साऱ्या गोष्टीचे आहे जे बोलल्या म्हणजे, डूड, मला नाही माहिती यार माझ्यामध्ये का प्रॉब्लेम आहे या की मी मोऱ्या मुलीसोबत बोलतो नाही बोलत, बट इट्स लाईक दॅट की मी बोलतो यार, असं नाही आहे. अशी भीती वगैरे नाही आहे, अगोदर वगैरे होती म्हणा, बट आता मी बोलतोय. बट असं एकदम खूप जास्त क्लोज किंवा खूप जास्त जवळ जाण्याचा प्रयत्न नाही करत. ऑलवेज पुटिंग माय बाउंड्रीज की कोणा व्यक्तीसोबत किती बोलायचं आणि काय बोलायचं वगैरे. सो या, सो पण असे कसं आहे की जेव्हा आपण कोणत्या अशा गोष्टी किंवा कोणत्या अशा गोष्टी जेव्हा आपण खूप दिवसांनी जेव्हा ऐकतो किंवा समजून घेण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा तेव्हा नाही का खूप सारे इमोशन्स बाहेर निघून जातात. त्या मोमेंट मध्ये जे आपण एक्सपिरियन्स केलं होतं
ते सगळे एक्सपिरियन्स एका वेळेस बाहेर येतात. आणि म्हणजे राईट नाव एक्झाम्पल घे ना, की राईट नाव एक्झाम्पल घे की मी गजनीचं जे काही बोललो याच्याबद्दल, तर गजनीच्या टाइम पिरियड मध्ये जे काही माझ्या डोक्यामध्ये होत होतं आणि जे काही झालं वगैरे, राईट. इवन आय एम सेइंग इज दॅट की जेव्हा मी तो पिक्चर बघितला गजनी, या लिटरली याच्या अगोदर मी अशी फिल्म कधीच बघितली नव्हती. या म्हणजे मी समज आत्ताही समज जर ती फिल्म बघितली ना, आय जस्ट फील की वाव, क्या जबरदस्त फिल्म आहे. या ते की फिल्म 2008 मध्ये बनली गेली होती. ओके. आणि त्या मोमेंट मध्ये जेव्हा मी हे फिल्म बघितली, तेव्हा इट वॉज रिली इतकं भयानक होत होतं ना, की याची स्टोरी माझ्या याला एवढी इम्पॅक्ट केली ना, की बहुतच जास्त. तो संजय सिंघानिया आणि त्याच्यानंतर त्याच्यासोबत झालेल्या ज्या काही गोष्टी आहे वगैरे वगैरे, इट वॉज समथिंग रिली डिफरंट. या आय डोंट नो हाऊ शुड आय एक्सप्लेन दिस थिंग. या बट ही जी फिल्म आहे 2008 मध्ये जेव्हा मी फिल्म बघितली होती, तेव्हा या फिल्मनी माझ्या डोक्यावर खूपच भयानक इम्पॅक्ट पडला होता. असं इम्पॅक्ट पडला म्हणजे असं काही हे नाही झालं की सडनली माझी लाईफ चेंज झाली आफ्टर दॅट. नो नो नो. बट त्यानंतर मी खूप क्रिएटिव्ह नाही, खूप डीपली विचार करून राहिलो होतो प्रत्येक गोष्टीमध्ये, संजय सिंघानिया याबद्दल, प्रत्येक कॅरेक्टर बद्दल, हाऊ धिस थिंग वगैरे, सो मच थिंग्स. येस. सो आय एम सेइंग इज दॅट की कधी कधी तुमच्या लाईफमध्ये अशा काही गोष्टी होत्यात, मोमेंट होतात. ओके. आणि काही काही गोष्टी, काही काही इमोशन्स त्या एक पर्टिक्युलर पिरियड ऑफ टाइम मध्ये कोणत्या ना कोणत्या गोष्टीसोबत चिपकून जातात. म्हणजे मानून घे, आपण एखाद्या 1-2 वर्षा अगोदर एक फोटो काढला होता. ओके. जे की मला आठवते एक सडनली गोष्ट, माझ्या मोबाईलमध्ये गुगल फोटोज आहे. गुगल फोटोज काय करतो की या सेम डेट मध्ये 2 वर्ष अगोदर तू काय केलं होतं याचे फोटोजची एक हायलाइट दाखवतो. तर मला लास्ट टाइम आठवते, आम्ही इथे 2 वर्ष अगोदर कोणत्या डॅमवर गेलो होतो, त्याचं नाव आहे बेमला डॅम. येस. तर बेमला डॅमवर गेलो होतो 16 डिसेंबर. येस. आणि आजची तारीख किती आहे? आजची तारीख 20 आहे. 4 दिवसा अगोदरची गोष्ट आहे. ओके. तर 16 डिसेंबर 2016 मध्ये, 16 का 17, मे बी 16 किंवा 17 आहे, तेव्हा मी बेमला डॅमवर गेलो होतो. आणि मी 1-2 फोटोज बघितले आणि सडनली सगळ्या मेमोरीज एकदम हे झाल्या, म्हणजे आठवणी झाल्या की तेव्हा आम्ही कसे गेलो होतो, काय गेलो होतो, कुठे काय करत होतो मी वगैरे वगैरे. म्हणजे खूप साऱ्या गोष्टी एकदम अचानकपणे आठवून येतात. नॉट ओनली पिक्चर, कधी कधी एखादी फोटोज किंवा कधी कधी एखादी फिल्म किंवा एखाद्या फिल्मचं गाणं पण नाही का आपल्या इमोशन्सला बांधून राहतात. ओके. जेव्हा आपण ते गाणं एखाद्या सर्टन पिरियड ऑफ टाइम नंतर जेव्हा आपण ते ऐकतो, जस्ट लाईक आता माझ्यासोबत जे काही झालं, जे की मी हे जे गाणं आहे, जैसे मुझे तुम मिल गई, हे गाणं आहे, हे मी आता ऐकलं, जे की 11 वर्षांनंतर. तर सो मेनी थिंग्स एकदम बाहेर निघाल्या. आणि येस, सो इट वॉज रिली ग्रेट. या इज अ पार्ट ऑफ द ह्युमन लाईफ. येस. आणि मला असं वाटतंय की या साऱ्या गोष्टी माझ्यासोबत होत आहे किंवा या साऱ्या गोष्टी लोकांसोबत होत आहे, इट वॉज फील रिली ग्रेट. आय डोंट नो यस वाय डोंट पीपल डिडंट मेक द आर्टिफॅक्ट एपिसोड. बट इट जस्ट लाईक, शायद मला असं वाटते की मी या साऱ्या गोष्टी खूप चांगल्याने सांगू शकतो किंवा म्हणजे रेकॉर्ड करू शकतो माझ्या मनातल्या या साऱ्या गोष्टी. शायद हे लोक म्हणजे हे बघ, प्रत्येकाची मेंटॅलिटी वॉज समथिंग रिली डिफरंट. या म्हणजे कसं आहे की हे बघ, मानून घे तुझ्यासोबत पण एखादी व्यक्ती, म्हणजे तुझ्यासोबत पण एक व्यक्ती आला होता जो त्यावेळेस पिक्चर पाहिला होता, त्यांनी पण हे गाणं आता ऐकलं असले तर त्याच्याही सोबत असंच काहीतरी झालं असेल. म्हणजे त्याच्या डोक्यामध्ये समथिंग जे काही थॉट्स आहे, जे या गाण्यासोबत चिपकले गेले होते 2008 मध्ये, सडनली 2020 मध्ये सरळ ते एक्स्ट्रॅक्ट झाले. तर तो जस्ट मनातल्या मनात विचार करतो, बट डोंट रिअली टॉक अबाउट. किंवा समजा जर एखादी कोणी सिग्निफिकन्स वन असेल, सिग्निफिकन्स वन म्हणजे एखादी गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड त्यासमोर या साऱ्या गोष्टी सांगते, बट समजा जर एखाद्या व्यक्तीपाशी समजा जर याची
सुविधा किंवा अवेबिलिटी नसेल, म्हणजे ज्या कोणापाशी गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड नसेल, तर ही वॉज लाईक टॉकिंग मनामध्ये, किंवा ही जस्ट लाईक फक्त आठवत असेल अँड देन नथिंग ॲट ऑल. या बट इन्स्टेड ऑफ दॅट माझ्यापाशी असं एक साधन आहे, जे माझ्यापाशी मोबाईल आहे, आणि मी या सगळ्या गोष्टी रेकॉर्ड करतो. इट फील्स रिली डिफरंट. या इट फील्स रिली गुड. या थंडी बहुत जास्त आहे. ओके. आणि येस, ऍक्च्युली आज आर्टिफॅक्ट एपिसोड यात. हॅलो, दिस इज माय आर्टिफॅक्ट. मी आर्टिफॅक्ट एपिसोडचं नावच नंबरच नाही घेतला. आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर कोणता? हा 2127. आजची तारीख आहे 20 डिसेंबर 2020. वाजले आता 11:30 वाजल्या, आणि थंडी बहुत जास्त आहे. ऑलमोस्ट करीब 12 किंवा 11 डिग्री सेल्सिअस तापमान आहे. ओके. सुपर थंडी. इवन माझं जॅकेट पण थंड आलं आहे. मी माझ्या घरी आहे, आणि माझं लिस्ट आहे ना, जे मी अगोदर लिस्ट बनवली होती की मी कुठे कुठे ट्रॅव्हल करेल बा, बट ती लिस्ट इतकी हे नव्हती, इतकी जेन्युइन नव्हती, कारण त्याच्यामध्ये फक्त सिटीचे नाव होते. सिटीमध्ये आपण काय कुठे कुठे व्हिजिट करणार याच्याबद्दल काहीच इन्फॉर्मेशन नव्हती. मी आता जे नवीन लिस्ट बनवली आहे त्याच्यामध्ये पूर्ण सिटी प्लस कुठे जाणार आहे त्याचे डिटेल इन्फॉर्मेशन, ऑल्सो विथ द लोकेशन, जे की गुगल मॅप्सवर ऑलरेडी इनबिल्ट केले आहे, आणि एक फाईल बनवली आहे, एक्सेल फाईल, त्याच्यामध्ये पण ते सगळे लोकेशन्स आहे. आणि असे माझे मी 100 चॉईस केले होते, बट माझे जे निघाले आहे ते 103, म्हणजे 103 असे सिटीज आहे. ओके. आता 103 काऊन 100 का नाही? या ऍक्च्युली 3 एक्स्ट्रा याच्यासाठी घेतले, कारण आय डोंट रिअली चूज. मला असं वाटलं नाही की आपण याला स्किप करावं. सो वाय डोंट वी, म्हणजे आपण 100 सिटीज व्हिजिट करू शकतो, तर आपण 3 सिटी एक्स्ट्रा का नाही व्हिजिट करू शकतात? सो या तर आता उद्या मला काम काय? उद्या मला काम आहे त्याला अरेंज करणं. अरेंज करणं म्हणजे की अरेंज करून घे ना, हॉटेल नंतर पाहून घे. या ऍक्च्युली अरेंज करून घे, की माहित पडेल की आपण कोणत्या सिटीमध्ये कुठे कुठे किती वेळ राहणार आहे, आणि कोणत्या सिटीतून आपण कोणकोणते लोकेशन कव्हर करणार आहे, जेणेकरून आपल्याला एकदा सिटी कन्फर्म झाली की आपण या सिटीमध्ये आपण एवढे लोकेशन कव्हर करणार आहे, तर त्यानुसार आपण हॉटेल बघू शकतो. सो आय एम टेलिंग यू दॅट की उद्या फक्त स्मार्टली हे करायचं आहे की आपण कुठून सुरुवात करू, जेणेकरून आणि एका ट्रिपमध्ये ऑलमोस्ट आपले 4 सिटीज कव्हर झाले पाहिजे, या हिशोबाने विचार करा. या सो किती ट्रॅव्हल करावं लागेल ना, काय आहे, कसं आहे वगैरे. सो राईट. हम काइंड ऑफ फ्रीजिंग राईट नाउ. बहुत थंडी आहे इथे. येस. सो आता एवढंच, फारसं काय आहे नाही. आज मी बाहेर गेलो होतो खूप दिवसानंतर. आज मी बाहेर गेलो. यस, आज संडे होता. सो आय वेंट विथ द फ्रेंड्स, आणि चहा वगैरे पिलो, समोसा खाल्ला. त्यानंतर मग मी दूध घ्यायला गेलो. त्यानंतर मग अचानक प्लॅन बनला की दूध प्यायचं बा. तर पुन्हा आम्ही 1 लिटर दूध घेतलं, आणि त्यानंतर मग आम्ही ग्राउंड मध्ये आलो. चूल पेटवली, एक गंजन, त्याच्यावर दूध तापवलं, आणि दूध गरम केलं. 2 ब्रेड घेतले होते, 2 ब्रेड पॅकेट, आणि दूध आणि ब्रेड खाल्लं. इट वॉज रिअली अमेझिंग एक्सपिरियन्स. येस. आणि इट इज समथिंग रिअली अमेझिंग. येस. आणि आता करीब 9-9:30 वाजता आलो होतो. आल्यानंतर मग मी थोडासा फ्रेश झालो, घरी थोडंसं खिचडी खाल्ली, आणि त्यानंतर मग मी माझं जे रिमेनिंग सिटीज होते ते आता पूर्ण कव्हर केले. ओके. 103. सो यस, आता उद्यापासून आपल्याला स्मार्टली प्रत्येक सिटीचं डिस्टन्स कॅल्क्युलेशन करून आपल्याला स्मार्टली अरेंज करायचं आहे. सो ते आपण आता उद्या फिगर आउट करू. बट आजचं तर काम झालं. मला हे जे नवीन लिस्ट आहे, या नवीन लिस्टला बनवण्यासाठी ऑलमोस्ट मला असं वाटते की मी मामाच्या घरी केव्हा गेलो होतो? वेल, जर मी कॅलेंडर ओपन करतो. कॅलेंडर कुठे माझा? आजची 20 डिसेंबर आहे ना? ओके. तर मी गेलो होतो 6 तारखेला. या
पाच 5-6 तारखेला, या 5 तारखेला सॅटर्डे होता. ओके, की मागच्या हप्त्यात गेलो. नो नो नो, मागच्या हप्त्यात वगैरे नाही गेलो. लेट मी चेक. मी फोटोज काढले होते ना, त्या फोटोज मध्ये डेट ऑलरेडी मेन्शन आहे. तर नॉट नाऊ. बापरे, माझे हात एवढे फ्रीज झाले आहे ना की मला स्क्रॉल पण करता नाही होऊन राहिलाय. ओके, या सो ऍक्च्युली 13 डिसेंबर, या 13 डिसेंबर म्हणजे मागच्याच वीक मध्ये. ओके, म्हणजे मी या नवीन लिस्टवर काम करून राहिलो आहे. हे काम करून राहिलोय मी म्हणजे 10 तारखेला. 10 तारखेपासून मी विचार केला होता या लिस्ट, आणि 20 तारखेला माझी लिस्ट कम्प्लीट झाली. हे जे काम आहे ना, हे लवकर होऊन झालं पाहिजे होतं. यस, एवढा डिले काऊन झाला ऍक्च्युली हे बघ. 10-11 तारखेला 2 दिवस काम केलं मी. त्यानंतर 12-13 हे 2 दिवस मी ऍक्च्युली इथे होतो मामाकडे. त्यानंतर 14-15-16-17-18 हे कंटिन्यू मी काम करत गेलो. ओके, लिसन, 103 सिटीज कव्हर करणं आणि त्याच्यामध्ये प्रत्येक लोकेशन गुगलवर फाइंड आउट करणं, एक एक लोकेशन. ओके, मी असा विचार केला गेला ना, तर सांगू किती लोकेशन आहे. तर मी आताच सांगतो ना की 103 सिटीज मध्ये 103 सिटीज मध्ये 772 प्लेसेस. यस, म्हणजे 772 प्लेसेस मी गुगलवर फाइंड आउट केले, त्याला सर्च केले, लोकेशन फाइंड आउट केली आणि त्याची लिंक मी गुगल डॉकवर एक वेगळी फाईल बनवली. त्याच्यामध्ये सगळे लोकेशन दिले आहे, इन्क्लुडिंग विथ द इन्फॉर्मेशन. सो ट्रस्ट मी, इट टेक्स अ टाइम. असं नाही का जस्ट कॉपी पेस्ट. या आय नो इट्स अ कॉपी पेस्टच आहे, बट कसं आहे की या सगळ्या लोकेशनला प्रिसाइजली फाइंड आउट करणं पण एक प्रकारे खूप हेक्टिक काम असते. यस, म्हणजे असं नाही की एका लोकेशनला फाइंड आउट करणं हाऊ इट इज रिअली हेक्टिक. नो नो, इट्स नॉट टू मच. बट मी विचार करत आहे 772 प्लेसेस. सो विचार कर की इट वॉज टू मच. यासाठी वेळ लागतोच. या बट मला असं वाटतं की मी अजून हे काम अजून चांगल्याने करू शकत होतो, की अजून क्विकली करू शकत होतो. या काही काही दिवशी मी खूप जास्त लॅग दिला किंवा खूप जास्त टाइमपास केला वगैरे वगैरे. बट बरोबर, या जे काही होते. आणि त्याच्यानंतर आता आपल्याला अजून खूप मोठं काम करायचं आहे. बजेट बनवायचं आहे, किती पैसा लागतो का, सो मच थिंग्स. बहुत झालं, बहुत बोललो यार, बहुत थंडी लागून राहिली यार. आता क्विट कर. सो दिस इज माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 2127 right now. We are at Wardha, Maharashtra. Thank you.